श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आम्हाला एक चांगला योग आला आहे. तो म्हणजे एक महिला स्वामी सेवेकरी आहेत त्यांना भेटण्याचं कारण म्हणजे स्वामींनी दिलेला त्यांना अनुभव काय आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. जेव्हा हा अनुभव मी ऐकला तेव्हा माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले होते. असं वाटलं तर कधी जाऊन त्यांची भेट घेऊ, कधी स्वामींचे दर्शन घेऊ. मी आणि माझा मित्र राज आम्ही दोघंजण त्या महिला सेविकाला भेटण्यासाठी गेलो. गडिंग्लजपासून कमीत कमी 30 किलोमीटर अंतरावरती असलेलं गाव ते म्हणजे आडकोर या गावामध्ये त्यांनी एक स्वामींचं मंदिर बांधलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये. कुठे आहे ते पाहतो का? काय झालंय पहिला दिसत नाही काय? नाही, पहिली लई मस्त दिसायची, अशी दिसायची, अशी दिसायची पहिल्यांदा. आता काय झालंय हे बघा, इथनं जरासं इथनं वाकून बघ, दत्ताचं खाली स्वामी समोर, इकडं श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती असा एवढासा फोटो होता देवाऱ्यावरती. तिकडं इथं हां, तो हिने पसाऱ्यातनं तो फोटो टाकला. हां, त्यात कुठला देवी येईल म्हणून. अरे बापरे. मग ते तसं घडल्यावर पण मी विचारायची हसणी फोटो तर ठेवलाय घरातच इथं ठेवला. म्हणजे मी घर शोधलं, सगळं शोधलं, खरं मला फोटो सापडला नाही. मग संध्याकाळी निरांजन लावताना मला देवाची आठवण यायची आणि अगरबत्ती ओवाळताना सगळ्या देवांची नावं घेत माझ्या स्वामी समर्था मी म्हणायची आणि माझी भक्ती होत गेली. आणि मग ह्यानी ते देव, आपल्या हृदयातला देव ह्यासनी काही काढता आला नाही. 5 इंचाचाच तो फोटो असेल, 5 फुटाची ह्यानी फोटो करून आणला स्वतः. म्हणजे स्वामींनी करून घेतलं यांच्याकडनं. म्हणजे कसं खरं हा तुम्हाला दृष्टांत कसे पादुका कसे आलं, काय आलं काय, म्हणजे आता ह्या पादुकाचे ठसे कसे उठले गेले, ह्याचा अनुभव काय? सगळे दरवाजे आणि देव आमच्या घरात. आणि मी अगोदर 2 दिवस काय म्हणायची, अक्कलकोट कुठं आहे, तर तिने म्हणायचं तर सोलापूरकडे अक्कलकोट. मला असं गाडीतून घालून कोल्हापूरपर्यंत नेलं तर मी जगणार नाही, त्याची मला गॅरंटी होती. माझं दुखणं वाढलेलं आणि शेवट स्टेजला होता तुम्ही? शेवट स्टेपला होतं माझं. म्हणजे कसं आजार पण काय नाही, खरं त्याचं निदान पण लागलं. असं वाटलं की आज धडधड आणि भीती, आणि मग जेवण जात नव्हतं, अशक्तपणा एकदम भरपूर होता. दवाखान्यात गेलं की हिला काय नाही म्हणायचं. मानसिक डॉक्टर पण दाखवलं 2-3. अरे बापरे. काय नाही म्हणायचं. आजार समजत नव्हता काय झालं ते, सगळं पण असं वाटलं की बाबा आता मरते काय. बॉडी पूर्ण ओके, ब्लड सर्क्युलेशन ओके, हार्टबीट्स ओके, नाही खरं एक बीपी एक ओके, वेळ मला शुगर असं ओके. व्हायचं, धडधड वाढायची, ठोके एकदम जोरात व्हायचं आणि एकदम म्हणजे लटपटल्यासारखं हां, व्हायचं. आणि ताकद पूर्ण गेल्यासारखं. आणि आता संपतोय मी. खरं माझी अवस्था व्हायची आणि मी म्हणायची की असली मग चला दवाखान्यात गेल्यावर ते सगळं व्यवस्थित, म्हणजे ते रिपोर्ट नॉर्मल आले, सगळं म्हणजे यायचं व्यवस्थित. फक्त ठोक्यांची गती वाढल्या, मग ती घाबरून वाढत्या, कशा टेन्शन नाही पडते असं वाटायचं. खरं मला टेन्शन काय नसायचं, मला हेच टेन्शन होतं माझ्या दुखण्याचं. म्हणजे दुखणं नेमकं काय आहे समजत नाही. निदानच गावात नव्हतं, हेच टेन्शन तुम्हाला. देवाचं हाय काय समजत नाही. खरोखर अक्षरशः मला वाटायचं माझ्या अंगावर भूतच असणार, तेच मला त्रास करत असणार वाटायचं. आणि मग मी रोज हनुमान चालीसा वाचायची. ते पण ह्यांनी देवाच्या पुढ्यात बसून वाचायला ह्यांची परवानगी नाही. अरे मग बघा हे व्यक्ती बघा, आणि आज सगळ्यात मोठे स्वामी भक्त तेच आहेत आता. मग टीव्ही बघायला बसलं तरी सगळी टीव्ही बघायला असणार, मी घ्यायची हनुमान चालीसा वाचायची. म्हणजे देवापाशी पण वाचायची. खरं म्हणजे ते रडत भरपूर देवध्यान पण झालं माझं. हनुमान चालीसा वाचायची आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय, सर्वात सुंदर अध्याय तो माझ्याकडे आहे. मला खरोखर त्याचा अर्थ मी नंतर देव आल्यावर मोबाईलला, यूट्यूबला, मी मोबाईल पण मला काही जास्त येत नव्हतं, नंतर मी यूट्यूबला घालून मराठी अर्थ बघितलं. 14वा अध्याय सर्वात इफेक्टिव्ह अध्याय आहे तो, म्हणजे प्रत्येक आजारावरती मला जे नेमकं पाहिजे ते देवानं माझ्याकडनं करून घेतले. चंदगडच्या भटजीला विचारायला गेलो. आमचा धीर चंदगडला आहे, चुलत धीर. त्यांनी म्हटलं चंदगडचा एक भटजी आहे, तिने करेक्ट सांगतात. तिथं गेल्यावर तिने सांगितलं 21 गुरुवार दत्त मंदिरला 5 फेऱ्या काढायच्या, हरभऱ्याची डाळ घेऊन वट्यात आणि ती डाळ गाईला द्यायची.
हां. ती 21 गुरुवार मी केली. म्हणजे दत्ताचं घडलं आणि काम व्हायचं नाही त्यावेळेला. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, मला भांडी तेन घासायला यायची नाहीत, म्हणजे ताकदच नसायची की आणि घरचं काम होत करायचं. नव्हतं. तिकडं बायका पण मिळत नाहीत, सिटी नव्हे, होय. मग काम करायला बायका मिळत नाहीत. मग ती घरातलं तरी काम करायला पाहिजे. घरात माणसं किती, आता आम्ही दोघं, मुलं 2, मुलगी मुलगा, हां. असं चौघे. घरातलं पण काम घ्यायचं नाही मला. तेच काम मुलगीची वाट बघत बसायची, शाळेत नाही येऊ देत ती मला, कवा येईल करू आणि लागलं. करून करत. अरे बापरे, लई एवढी त्रास झाला, कंडिशन. पोरासनी पण लई त्रास झाला. हां. माझं आजारपणच, आणि आई कायम आजारीच आहे, असंच व्हायचं. खरं आता मी एकदम म्हणजे आणि जेव्हा पण ती घटना घडल्यापासून तेव्हापासून आजारपण किंवा नाही कुठं किंवा असला दवाखान्यात त्रास नाही, काय नाही. डॉक्टर इथे येतात. असं कसं तुम्हाला वाटलं की बाबा की कोणाच्या पायावरती डोकं टेकून रडू वाटायचं, असं कसं अचानक मनात आली ही घटना? म्हणजे मला एवढा त्रास होता, हं. मला म्हणजे माझ्या म्हणजे मला दुखण्याचा त्रास होता हे एक, हं. आणि घरचं एक टेन्शन. हे मी म्हणजे आमचं व्यवस्थित काहीच नाही. हां. कुठं काय शेतात केलं तरी ते व्यवस्थित यायचं नाही घराकडं, म्हणजे नुकसानच. हां. म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी प्रयोग करायला, कोबीचा प्रयोग केला, आमचंच बुडलंच. 22,000 रुपये घातलं, थोडं व्हील म्हटलं पैसे, तरी सगळं गेलं. म्हणजे पाऊस कुठलं पडला, कार्य करताना त्यात काही यश भेटत यशच नव्हतं. नव्हतं, कशातच यश नव्हतं. काय पण केलं पण यश नाही. हां. मग कंटाळच की काय, घरची भांडणं तरी बंद नाहीत, दोघांची नवरा बायकोंची. हं. नाही भांडायचा, हां. म्हणजे लागायची तर सापो, कारण आहे त्याला, काय लॉजिक नाही, काय नाही, भांडणं व्हायचीच नुसती भांडणं. सूर लागला की चालूच. चालूच. खरं एवढी भांडणं मुलं कंटाळली. अरे बापरे. आणि मला तरी सारखं मरायला वाटायचं, खरं देवाने एवढा चांगला जन्म दिला आणि आपण का मरायचं, एवढंच वाटायचं. म्हणजे बरोबर देवाने आहे. एवढा चांगला जन्म दिला आणि आपण स्वतः त्याच्यामुळे काहीतरी कारण होतं. म्हणजे तुम्ही जर ते विचार केला असं आज मरावं तर ही तुम्हाला दिवस भेटले नसते. नाही, मी गेलो असतो तर खरं मरू पण दिलं नसतं देवानं, कारण देवालाच यायचं होतं. हं. आमचं मग ते म्हणजे कसं लहान फोटो होता त्यावेळेला, स्वामींचं पाय दिसायचं की मला पाया पडताना. मग मी देवाला म्हटलेलं, देवा तुमचे पाय द्या, मला डोकं ठेवून रडायचं आहे. कारण आता आपण कुणाला तरी सांगितलं घरात असं आपल्या भांडणांचं ते, हं. तर ते लगेच Public व्हायचं. बायका लगेच दुसरीकडे शेताकडे जाणार, सांगणार. मग आमचं दुकान होतं किराणा मालाचं. मग कोणतरी बाई दुकानला आली की ताई तुमचं घरात असं असतंय, असं म्हटलं की मलाच वाईट वाटायचं. मी एक मनातलं राहत नाही म्हणून मी दुसऱ्या बाईला सांगितलं, ती दुसऱ्यासनी सांगणार, असं गावभरच की यायचं. मग ते पण वाईट वाटायचं. मग देवाला तरी सांगूया असं वाटलं आणि डोकं ठेवून रडतो मी म्हटलं. आणि ज्यावेळी देवानं पाऊल दिलं ते सगळं स्टॉप झालं, थांबलं. रडायचं बंद झालं, म्हणजे त्रासच सगळे बंद होय. झाले. आणि रडायला लागतच नाही, एकदा पण रडायला लागत नाही, असं म्हणजे त्यावेळेपासून माझा अनुभव आहे. त्यामुळं मी पाय मागितलेलं डोकं ठेवून रडायसाठी, मग देव पाय देईल हे काही माझ्या डोक्यात नव्हतं, मला काय मनात पण वाटत नव्हतं. पण ते मला आठवते की मी म्हटलेलं देवाजवळ, म्हणजे नंतर बघायला माणसं यायची त्यावेळी तुम्ही पाय मागितलेलं असा काय देवाकडं, असं कोणतरी मला विचारलं, मला आठवण म्हणजे तुम्हाला म्हणजे ते माणूस पण पाठवलं, ते स्वामींनीच पाठवलं, कारण तुम्हाला त्याची आठवण व्हावी, करून मला द्यायला. एकट्यानं विचारला तुमच्या घरात देवाऱ्यावर फोटो आहे काय, नाहीतर तुम्ही देव मागितलायचा काय. मग फोटो होता, खरं तो फोटो तिने दिला, मिस्टरांनी हे केलं ते होतं. पण एका पोत्यात घातल्यात ते पसाऱ्यातनं. मी काय म्हटलं माझी महत्वाची वस्तू ह्याच्यात आहे, म्हणजे मला काय म्हटलं तू गाडीवर घेऊन बस, हीच गाडीवर घेऊन बस आणि आपण शेताकडे जात होता टाकून जाऊया. मी म्हटलं ह्याच्यात माझी महत्वाची वस्तू असणार. तर मला म्हटलं ते आता काढून बसलीस तर जास्त वेळ बसणार तू, त्याच्यापेक्षा चल. मग ते न कळत मलाच घेऊन बसायला लावल्यात आणि तुमच्या हातात सोडायला लावले. टाकायला म्हणजे मी काय टाकलं नाही खरं, हिने टाकलं. पण देवाचा फोटो हेच झाला की त्यावेळेला. मग किती हे घडलंय घरात म्हटल्यावर हे चांगलं घडलंच नाही की देवाचा, देवाला राग आला असणारच की त्यावेळेला. बरोबर आहे. मग ते नंतर असंच झालं की मग आता फोटो करून पूजा कायमचीच करायला, 5 फुटाचा फोटो, आणि सकाळी रोज उठून पूजा करतात हिने. अरे बापरे. आणि
एवढं ठळक होतं की नाही, आता गावची माणसं काही बघायला जात नाहीत आत. हम्म. म्हणजे दुसरी बाहेरची अशी येणारच तेवढी बघतात. आता ते माझा व्हिडिओ आमचा बघूनच येतात. हम्म. आणि आमच्या गावचे पाहुणे पण यायचे की त्यांनी पण सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे अगोदरचे चरण किती ठळक होतं. ते कसं स्थापना करायच्या वेळेला फेंट फेंट होईत गेलं तरी ते पण फोटो माझ्याकडे आहेत. सुरुवातीला एकदम फेंट होतं आणि त्यांचा मित्र काय म्हणायला लागला, दिवा अगरबत्ती लावा. पोरग्याला म्हटलं दिवा लाव, त्यानं दिवाच सांडून टाकला लावता लावता तेलाचा बरोबर त्याच्यावर. मला वाटलं आता जाते वाढतं ते पावलं. म्हणजे एक पावलं उठल्यात कुणाच्या माहिती नव्हतं, खरं उठल्यात म्हटल्यावर एकदम मस्त वाटलेलं मनाला. देवाच्या काही माहिती नव्हतं. हं. मग नंतर आणि 2 दिवसांना ठळकपणा जास्त वाढला. हं. असं ऊन पडल्यावर तर एवढी शायनिंग त्याच्यावर चमकायला असायचं. लागलं. हाय हा, तो त्याला उन्हातले काय पण फोटो आहेत. होतं चरणाची म्हणजे बॉर्डर होती मात्र हा. Border. फक्त आम्ही काय करतो देऊन पाणी पाण्याचा वापर जास्त होतोय आणि नेमका त्या टायमाला तिथं म्हणजे खड्डा आहे चरणात तुम्ही बैल असेल होय. तसं असल्यामुळं तिथं पाणी सतत तुंबून राहायचं. त्याच्यामुळे ते त्याचं ती बॉर्डर होती ती पुरी कमी झाली. शेवटी ताकद त्याची कमी झाली ना तर दोष काय त्याला दोष नाही सगळं त्यातल्यात आहेत. ऊन पडल्यावर बघा. नंतर ना नाही हा इथं मग घर ते बांधल्यावर वाटायचं हं. दुखणं लागलं म्हटल्यावर ह्या जागेचा दोष काय का काय की असं वाटायचं आम्हाला. मग जागेचा दोष असेल नाहीतर काय तर पूर्वीच्या पितरांचं काय तर असेल हां. पितृदोष, पित्तोष. हां. मग कुंडलीत काय तर असेल असं वाटायचं. मग भटजीकडे पण बघायचं, कोणी सांगतंय तिकडे पण बघायचं. मग भटजींच्याकडनं आम्हाला समजलं नाही हो पितृदोषची शांती करायची आणि काय काय करायचं म्हणून नरसोबाच्या वाडीला सगळी भाऊबंद आमची मिळून गाडी करून रात्रीचं 3 वाजता तिथनं बाहेर अरे पडलो. बापरे. ते सकाळी करायचं तिथं 8 भटजीकडे. काय ते दाढी द्यायची असते ते म्हणून हां. ते लवकर आम्ही निघलो. होय, केस दान सगळं करायला. हा, केस केलं दान ते करायला. आम्ही केलं ते सगळ्यांनी केलं. हा, ते नावा- काय असेल त्रास असेल तो म्हणून. पुरुषांनी केलं पुरुषांनी, सगळं. हां. आणि आम्ही सगळ्या बायका पण गेलेलो. ते पण सगळं आम्ही करून बघितलं. त्यावेळेस येताना आम्ही तो फोटो आणलेला. मी हां. सांगितलं की नाही फोटो तो हा 5 इंचाचा छोटा. फोटो तो तिथनं स्वामींचा आणलेला. हा आणि तो फोटो दिवाऱ्यावर होता. खरं ह्यासनी काय वाटायचं त्याच्यात कुठला देव येणार पण नाही वाटायचा. आणि तो बाद झालाय का कुठं हाय म्हटलं की तो बाद झालाय म्हणून काढून ठेवलाय. मला सांगायचं टाकलोय म्हणून सांगायला नंतर हे सगळं झाल्यावर समजलं मी तो फोटो टाकलाय म्हणून सांगितलं. त्यावेळी आणि मान्य केलं. तिनेच हा फोटो आणला. हिने म्हणजे मी लहान आणूया म्हणायची हं. का तरी म्हणजे असावं बायका काय? बायका विचारायच्या की स्वामी समर्थ कुठला देव. हां. त्यावेळेला मालिका पण नव्हती जय जय स्वामी होय समर्थ. होय. नंतर आले फक्त 3-4 तिची महिने हेच ऍडव्हर्टाईज फक्त लागायची. हां. आणि मग कुठला देव हाय ह्यो ते पावलं उठल्यात. म्हणजे लोकांना जास्त माहित नाही स्वामी लोकांना समर्थ माहिती म्हणजे. नव्हतं. हां. मग स्वामी समर्थ दाखवायचा फोटो तरी फोटो पण नाही घरात. हां. आणि ते पुस्तक होतं खरं स्वामी समर्थांचं गोष्टीचं. हां. मग ते कुठं आता ते जरा जास्त फाटलेच की. आणि फोटो फक्त हाय त्याच्यावर. हां. ते म्हणजे स्वामी समर्थांचा एकटा भक्त त्या दिवशी उठलेलं की चरण ते स्वामींचं चरण आहेत म्हटल्यावर. आणि त्यानंच म्हटलं की हसनी दुष्टांतीन तुम्हाला काय स्वप्न तीन पडलेलं का हिने मग सांगितलं. स्वप्न पण पडलेलं सांगितलं. आणि मग स्वप्नात ह्यासनी भूत वाटत होतं की स्वामी उशाला बसलेले. हां. मग मी फोटो दाखवला तो स्वामी स्वामी म्हणताना स्वामींच्या गोष्टीचं पुस्तक मी वाचलेलं वाचायचीच मध्ये मध्ये. मग ते ह्यासनी दाखवल्यावर हिने म्हटलं हाच की म्हातारा माझ्या त्यांना स्वप्नात काय आला. स्वप्न पडलं होतं? ह्यासनी स्वप्न पडलेलं म्हणजे तिने असं झोपलेलं की कुठे झोपलेली मी? तिथं जेवण खोली. जेवण बोल. हा हां. आणि मी इकडं बेडरूम मध्ये होते. हां. अच्छा. आणि माझ्या उशाला स्वामी समर्थ बसला. हां. तुमच्या आणि ह्यांच्या मांडीवर एक पोरगं होतं लहान मुलगा. किती हां. वर्षाचा होता हो तो? ते 5-6 वर्षाचं बोलत होतं. आणि आता ते पाय बघितल्यावर पण तेवढे छोटे वाटतात की ते 5-6 वर्षाच्या मुलग्याचे असतील असं वाटते. ते म्हणजे लहान रूपातलं बाल रूपातले मला ते स्वामी. दिले, कारण मला लहान मुलं जास्त आवडतात. हां. कारण त्यांच्या मनात काय नसते. माणसं कशी असतात माणसाच्या मनात काहीतरी काहीतरी असते. विचार येत हां, असतात. आणि ती लहान मुलं तशी नसतात निरागस असतात. मला सगळीच लहान मुलं आवडतात. मग त्यानंतर ना मग ते स्वप्न कसं हा स्वामी त्या मुलग्याला त्यांच्या मांडीवरच्या चल जा चल जा चल जा असं 3 वेळा करतात. हां. मग ती भाषा कशी असते माहिती सांगा स्वामींनी हे केलेली. ती भाषा बरोबर आहे स्वामींची. कारण मी स्वामींचं भरपूर कार्यक्रम बघितले आणि वाचनात माझ्या आहेच.
ते डायरेक्ट ताडके फाड बोलतात. केवढा हा, आणि स्वामी ते ते चल जा. हाकलण्याची पद्धत तीच आहे. ते स्वामी बोलतात ना, चल जा रे. चल जा, हा, चल जा हे ते बरोबर हिने सांगितलं हा त्या अरे मग मला बाप. 100% गॅरंटीच वाटली. मला गॅरंटी वाटली की ते स्वामी. स्वामीच. आणि स्वामींचा हा फोटो आहे की नाही, स्वप्नातलं स्वामी हेच आहे, अरे म्हणून फोटो तसा केलाय. कारण लंगोटीच फक्त अंगात. हा हं? आणि चल जा म्हटलं ती पोरगं जाईना. मग आमच्या गल्लीतला एक मुलगा आहे, हा 25 वर्षाचा आहे, अजून लग्न व्हायला नाही त्याचं. तो लाल टी शर्ट घालून बसलेला हा. स्वामींच्या जवळ. तो माझ्याजवळ होता, माझ्याजवळ. हा, तुमच्या हा, जवळ. माझ्या साईडला. हम्म. तिथून स्वामींनी त्याला आदेश दिला की ते उठल्यावर मूल, ती काय वस्तू होती ती उठली, 4 पावलं चालली असेल मोडं, तोपर्यंत स्वामीने आदेश दिला की त्यावर जाळ सोडा असा म्हणून. तिने ते असं त्याच्यावर जाळ सोडला हो मुलग्यावर पाठीमागनं. त्यांच्या मांडीवरच्या मुलग्यावर- काय सांगताय? हा, होय, होय. पोरग्यानं तोंडातनं तर जाळ असं सोडला. केलंय. म्हणजे कसं सांगा, मी रोज हनुमान चालीसा वाचायची. हा इकडे बस. माझ्या अंगावर काटायला सांगायला. हो, खरं मला काही हे करायचं. मग जाळ सोडल्यानंतर काय झालं? मग ते जाळ सोडल्यावर ते- इथल्या मुलग्यानं तर हा तो शेजारी बसलेला आहे. फक्त स्वप्नामध्ये ही माया होता तो. हा ती व्यक्ती स्वप्नामध्ये ही फक्त ही माझ्यावर बसली होती. बसली होती. हा, ते स्वामीने त्याचे भाषण झालं काहीतरी, आणि त्या स्वामी सांगितले की त्याच्यावर ते जाळ सोड म्हणून. तिने सोडलाच त्याच्यावर मग तर हा. सोडलं, ते 4 पायात म्हणजे मुलं गायब झालं. पाठीमागचा दरवाजा आहे मग आमचा. मागील बाजूला मागच्या गेला. दरवाजा काढायचाच नाही. आणि किती दिवस दरवाजा लावा कारण ते पोरग गेलेलं पळून ते येईल असं घाबर- वाटायचं. ह्याच नाहीये. हा हे स्वप्न होतं. 2-2.5 वर्षाचं स्वप्न होतं ते. काही येणार. 2-2.5 वाजता ह्यासनी जाग लागली, त्यावेळी मोठा लाईट लावली. अरे बापरे. लाईट लावून म्हणजे स्वप्न होतं. माझ्या उशाला स्वामी बसल्यात हे माहित नव्हतं. भूतच आहे असं वाटायचं ह्यासनी. स्वामीसनी भूत म्हणतात समजायचे. हे. म्हणजे सत्य सांगतो मला, म्हणजे हे करू नका चुका साहेब. म्हणजे स्वामींना माझा ते कधीच परिचय नाही, किंवा स्वामी म्हणून मी त्याच्या कधी बघितले मी नाही. हा अचानक हिच्या उशाला एवढा मोठी वस्तू म्हणजे स्वामी, आणि फक्त लंगोटा घालून बसलेत, आणि ती बसण्याची स्टाईल वगैरे त्याची चांगली होती. हा. की ही ज्या बघायला होती, तो पाय स्वामीचा असा वर होता, ह्यो लांब पाय होता, हे सगळं मला दिसतंय. हा मी उठून बसलो होतो मांड्या घालून, ते माझ्या मांडीवर मुलं होतं त्याचे झालं. हा आणि तो वर्गामध्ये शेजारचा तो भ्यागला मांड्यावर बसला होता, लाल वस्त्र त्याच्या अंगावर पूर्ण होती. हा लाल स्वामी टी शर्ट तिथनं आदेश देऊन त्या मुलाला उठून आणि एका सांगितलं जाळ मार म्हणून. मग लाल टी शर्ट तिने कुणाचा एवढं असतो केलं. सांगा? लाल 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 रंग हा स्वामींचा नाही, प्रिय हनुमानाचा लाल. हे आणि असल्यामुळे लाल ते झालं लंगोटा असतं. अंगात होता स्वामींच्या. हं? स्वामी हे कसं एकदम म्हणजे स्वामी काय लहान ह्यासनी दिसायला नाहीत. हम्म. एकदम मोठे. पूर्ण हा त्याच्यामुळे हे घाबरलं. अरे बापरे. हा, लहान असल्यावर माणसासारखं काय वाटत नाही, म्हणजे जास्त एकदम तसा एकदम महाकाय एकदम महाकाय दिसत. हा, बरोबर. दिसताना त्याच्यामुळे हिने घाबरलं. आणि असं हिने मला सकाळी मी कसं म्हटलं, मला 5 वाजता जाग लागली. मी म्हटलं लाईट का हो चालू केलायसा? तर मला स्वप्न पडलेलं आणि तुझ्या उशाला मोठं भूत येऊन बसलेलं. हा मग मी कसं म्हटलं, मला स्वप्न पडलं नाही, बरं झालं, कारण मी शेवटच्या स्टेपला आहे. हम्म. स्वप्न तसलं पडलं डेंजर तर मी मरणारच. माझी कायच गॅरंटी नव्हती. हम्म. अक्षरशः म्हणजे देवाने एवढं माझ्यासाठी केलंय. तुम्ही झोपूनच होता. झोपूनच होतो. आणि असं पाय चालायला लागलं तरी सुद्धा काय नव्हतं हो, उचलतच चालणं पण- नव्हतं. पायच चालणं. उचलत नव्हतं. नंतर 8 दिवसानं माझ्या पायाचं आवाज माझं मला यायला लागला. म्हणजे चालण्याची गती अशी वाढली. त्यावेळेला मला वाटलं की खरोखर हळूहळू ताकद माझ्या अंगात निर्माण झाली. जेवण चाललं. हे आजार त्या तरी स्वप्नानंतर नव्हता. या गोष्टी व्हायला. दुसऱ्या दिवशी मी चांगली झालो. मंगळवारी रात्री पौर्णिमेचं स्वप्न आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशीची पौर्णिमा. म्हणजे मी कसं सांगत होतो तुम्हाला, गणपतीच्या आधी जरा दुखण्यातनं उठायचं म्हणून सलाईन लावायला गेलो. ह्यासनी घेतलो आणि 2 जण आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो. सलाईन लावून घेतलं. सलाईन संपला आणि माझी धडधड जास्तच वाढली. परत डॉक्टरांनी मी दाखवलं. त्या डॉक्टरांनी काहीतरी BP ते चेक करावा, काहीतरी सांगावं मला वाटलं. पण तिने म्हटलं जावा घरातून. म्हणजे तिने ते मला तपासायचं साठी काय हेच करायला नाही हो, प्रयत्नच केला. प्रयत्न केला नाही. मग मलाच वाईट वाटले की डॉक्टर असून सुद्धा काय करू शकत नाही, हे आपलं नशीब. म्हणजे आपलं तर काही खरं नाही. आता काय खरं नाही, शेवटची वेळ आल्या म्हणून तुम्ही डोक्यात घेऊनच आला. तेवढंच आलो. तेवढं घेऊन आता काय नाही, दवाखाना पण करण्यात अर्थ नाही. डॉक्टर समजत नाही तर काय करायचं. आणि त्या दवाखान्यासाठी म्हणजे कसं, जास्तीत जास्त दवाखान्यावर पण विश्वास माझा. आणि देव धर्मावर, देव आहेत म्हटल्यावर भूत आहे, भूत जरी असलं तरी काहीतरी करत असेल असं त्याच्यावर पण विश्वास. ते दोन्ही ठेवून केलं, दोन्ही पण कामं केली. दवाखाना सगळे MD डॉक्टरनी दाखवल्यात.
चांगल्यातले डॉक्टर सगळे अडनाईक शेवटी कोल्हापूरचा हार्ट स्पेशालिस्ट त्या डॉक्टर्सनी पण दाखवलं, पण त्यांनी पण काय नाही म्हणून सांगितलं. निदानच नाही का? निदानच लागलं आजारच नाही. तेव्हा तुम्ही हा विचार केला की कोणाच्या पायावरती असं ठेवून येईल. नाही. मग देवाच्या पुढ्यात मी म्हटलेलो ते नंतर माणसं बघायला आल्यावर एकट्यानं मला प्रश्न केला की तुम्ही देवाजवळ मागितलेला असा काय पाय. मग माझ्या लक्षात आलं की मला डोकं ठेवून रडायचं म्हणून मी पाय मागितले. डोकं ठेवून रडतो, एक मन शांत करून घेतो. मन मोकळं म्हणजे करायचं. कसं माझी मग त्यामुळं आपण सांगायचं कोणाला आपलं दुःख, देवाला डोकं ठेवून रडायला पाहिजे पायावर असं म्हणून मी पाय मागितले देवापाशी. आणि देव म्हणजे दिल अशा पद्धतीने हे काय खरोखर म्हणजे एखादं वाटतं आम्ही ती फरशी घातली, दुसरंच फरशी घातली असती तर काय उठलं असतं काय कसं, म्हणजे ते उठलं कसं असतील देवाचं पाऊल. त्यावेळेला महाळ महिना होता, महाळ महिन्याचा दुसरा दिवस, भूताचेच पाय म्हणायचे. महाळात म्हटल्यावर नरसोबाच्या वाडीला आम्ही विधी करायला गेलेलो, त्यांचा नंबर हा कॅलेंडर लिहून ठेवलेला. आम्ही फोन केला आणि फोटो पाठवलं आणि प्रश्न विचारले की म्हणजे देवाचंच पाय आहे कशावरनं, दैवी शक्ती हा त्यांचं पाऊल आहे असं सांगितलं त्यांनी. बघितलं त्यांनी ते खडून काढले का विचारलं. आम्ही कशाला खडून काढावं. आणि वडिला मी विचारू थोडं मी काढू. नाही तेच की नाही. खडून एक एक जण करतात नाही तसं. नाही त्याच पण यांची भक्ती जेवढी आहे की ते खडून काढल्यासारखं पांढरं दिसते ना पांढरं साईड. एकदम पांढरं होतं. पांढरं side. नाही म्हणजे एकदम भारी होतं त्यावेळेला. मला त्यावेळी सुद्धा वाटायचं की असं त्याचा एक व्हिडिओ काहीतरी करावा ते असं, आणि म्हणजे ते नंतर असं खरं एवढं कुठं मोबाईल त्यावेळी तरी आमच्याकडे एवढं काही हे नव्हतं, तरी मोबाईलमध्ये फोटो काढत त्यावेळेला पूजा केली की फोटो काढायचा. तुम्ही ठेवलं ते बरं गेलं ते. आणि मागची संकट ते पण निघून गेले. म्हणजे ते ती तुमची परीक्षा होती मला. परीक्षा होती ते परीक्षा म्हणजे सगळ्या परीक्षा सोप्या आहेत. स्वामींच्या परीक्षा खूप अवघड आहेत. परीक्षा खूप अवघड. आणि परीक्षा घेणार तेच आहे आणि परीक्षेत पास करणार तेच आहे, त्यातून सोडून काढणार तेच आहेत आपल्याला. खरं मला एक वाटायचं म्हणजे मला अशा गोष्टी सांगू का वाटतात, मला घडले माझ्या आयुष्यात. असं कोणतरी भगवी वस्त्र घालून येईल आमच्या दारात आणि मला एवढासा अंगारा दिला तर मला बरं वाटेल, एवढी माझ्या मनापासून गॅरंटी होती. एवढा विश्वास तुमच्या त्या गोष्टीवरती. आणि अजून माझा त्या विभूतीवर विश्वास आहे. अगरबत्तीचा अंगारा आहे की नाही त्याच्या, मी ती कधीच असं कोणतरी मागितलं तरी मी देतोय, त्याच्यासाठी मी ठेवतोय घरात. शूटिंग झाल्यानंतर ताई आणि दादासोबत आम्ही खूप साऱ्या चर्चा केल्या. त्यांनी पण आमचा खूप छानपणे आमचा पाहुणचार केला. पाहुणचार झाल्यानंतर आम्ही स्वामी दर्शन घेतलं आणि आम्ही परत गडिंगला निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.